जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदाला आरक्षण असते. तर कोणतं विधान बरोबर आहे? ठीक आहे. प्रमाणे मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून आन्सर कमेंट बॉक्समध्ये किंवा मनातल्या मनात डिसाईड करून ठेवा. तर बघा, उत्तर आहे ए हे विधान बरोबर आहे, बी हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. आरक्षण कोणाकोणाला असतं आता ग्रामपंचायतीमध्ये? तर ऍक्च्युली आरक्षण हे असतं, जे मेंबर्स असतात ना, कोणकोणत्या मेंबर्सला 50% रिझर्वेशन असतं स्त्रियांना. आणि अकॉर्डिंग टू पॉप्युलेशनच्या रेशोनुसार SC ST यांना रिझर्वेशन असतं. त्यानंतर ओबीसी म्हणजे बॅकवर्ड क्लास कॅटेगरी मध्ये जे आहेत त्यांना पण 27% रिझर्वेशन असतं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, जो उपसरपंच असतो ना, आता सरपंच एखाद्या वेळेस राजीनामा द्यायचा असेल तर तो उपसरपंचाकडे देतो. आणि उपसरपंच हा राजीनामा म्हणजे सरपंचानं जो राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा तो पंचायत समिती, ओके, पंचायत समितीमध्ये पंचायत समितीचे जे चेअरमन असतात त्यांना सबमिट करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत आता. राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यपाल राज्य शासन कार्यकारी प्रमुख असतो. राज्यपाल राज्यातील विद्यापीठाचा कुलपती असतो. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्यांना पदावरून काढू शकतात. राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार असतो. ओके, सोपा प्रश्न मित्रांनो. आणि हे बघा, लास्टच्या ऑप्शन मध्येच ट्रॅप असतात नेहमीप्रमाणे. ऑप्शन 4 हे चुकीचं आहे. राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक हे प्रेसिडेंट करतात. ठीक आहे. आणि प्रेसिडेंट फक्त राज्यपाल जो असतो त्याच्या ऍडवाइस घेतात. ठीक आहे, त्याचा ऍडवाइस घेतात. पण अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंटच करतो. ओके. सुप्रीम कोर्टातले जज असू, चीफ म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायाधीश असो, पुन्हा हायकोर्टाचे न्यायाधीश आणि जो चीफ न्यायाधीश आहे या सर्वांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याने 1984 या वर्षी कशासाठी प्राचार्य PB पाटील समिती नेमली होती? तर ही समिती नेमली होती ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आता. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक ठरली. त्या समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर बघा, घटना समिती 6 डिसेंबरला फॉर्म झाली होती. 9 डिसेंबरला जी पहिली मीटिंग झाली होती त्याचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 11 डिसेंबरला परमनंट म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रेसिडेंट झाले. डॉक्टर BR आंबेडकर 1947 मध्ये ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन बनले होते. आता ही घटना समिती सर्वात पहिले इंट्रोड्यूस कोणी केली होती? 1934 मध्ये प्रपोज केली होती MN रॉय यांनी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधात कोणते विधान सत्य नाही? ओके, कोणतं विधान सत्य नाहीये? हे अटेंड केला असेल. बघा, फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असता त्याची नागरिकत्व रद्द होते का? होते. बरोबर स्टेटमेंट आहे. आपल्याला असत्य विचारले. कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेची बेईमानी किंवा द्रोह केला असेल ते पण आहे. भारतातील शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राज्याला मदत केली असेल तर तेव्हा पण भारताचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं. आणि भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास, बघा मित्रांनो, लास्टच्याच ऑप्शन मध्ये परत ट्रॅप आहे. हे ते बघा, 5 नाहीये तर हे 7 वर्ष वास्तव्य केलं असेल सलग. पुन्हा काय सलग? तर ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे. ओके, आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे.
आर्टिकल 5 ते 11 मध्ये, कलम 5 ते 11 मध्ये आपल्याला काय नागरिकत्वाचे पाहायला मिळतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. आता हे ऑलरेडी आपण बघा खूप वेळेस डिस्कस केलंय, म्हणून मी परत परत डिस्कस नाही करत. ठीक आहे, नाही तर खूप मोठा व्हिडिओ बनून जाईल तो. यो काय म्हणताय, योग्य जोड्या जुळवा. सरपंच कलम कलम 40, कलम 243 आणि उपसरपंच. तर बघा, सरपंच कोण आहेत? ग्रामसभेचे अध्यक्ष. कलम 40 DPSP चा पार्ट आहे, ग्रामपंचायतीची संघटना. 243 काय, ग्रामसभेची व्याख्या. आणि उपसरपंच काय तर सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्ष. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. उत्तर काय आहे मग? डी च 4 कुठे कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा. ठीक आहे, इथे प्रश्न पुढचा. अच्छा, हा स्टॅटिक पार्ट आहे बघा. 1920 मध्ये भारताच्या कापडी गिरणी क्षेत्रात स्त्री कामगारांची टक्केवारी किती होती? किती टक्के होती? 20%. ठीक आहे, 20%. आणि सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट कोणत्या सेक्टरमुळे, कोणत्या याच्यामुळे येतं? तर कापडी म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्रीमुळेच सर्वात जास्त, म्हणजे जवळपास 40 मिलियन जॉब हे टेक्सटाईल इंडस्ट्रीमुळे होतात. ओके, 2024च्या डेटानुसार. पुढचा प्रश्न आहे आता, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत्याचा सहभाग होता? तर गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, गंगाराम भाऊ मस्के, फिरोज शाह मेहता, या चारींचा पण सहभाग होता. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता गोपाळ कृष्ण गोखले यांना डायमंड ऑफ इंडिया असं पण म्हणायचे. ओके, डायमंड ऑफ इंडिया म्हणजे भारताचा हिरा असं त्यांना निकनेम असं पडलं होतं. ठीक आहे. त्यांनी भारत सेवक सभा, ज्याला सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी असं पण म्हणलं जायचं, 1905 मध्ये त्यांनी पुणे या ठिकाणी सुरुवात केली होती. 1908 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स याची स्थापना केली होती. ठीक आहे. न्यायमूर्ती रानडे यांना फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स असं म्हणलं जायचं. आणि न्यायमूर्ती रानडे यांना सॉक्रेटिस ऑफ महाराष्ट्र असं पण म्हणलं जायचं. ठीक आहे. आता एक कन्फ्युजन होणारा पॉइंट आहे, गोखले यांनी 2 न्यूजपेपर चालू केले होते. त्याचा एक बघा आता, मराठा आणि दुसरा आहे जनन प्रकाश. ठीक आहे. आता मराठा हा न्यूजपेपर इंग्लिश एडिशन टिळकांनी पण चालू केलेला आहे, आणि हे मराठा आता गोपाळ कृष्ण गोखले यांनी पण चालू केलेला आहे. तर इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे, पेपर मध्ये हिंट व्यवस्थित देणार असते. आणि 1905 मध्ये ते INC चे प्रेसिडेंट होते. कोणतं सेशन? बनारस. आणि हे मवाळ गटात मध्ये होते. मवाळ गटात. अजून आता, अच्छा ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहायचा आता. आता कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा. ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योगाची सुरुवात केली, कारण त्यांना ताग उद्योगावर आकर्षण होते. भारतीय उद्योगधंद्याचा विकास करणे, भारतीयांना रोजगार मिळवून देणे, वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणे. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोणतं डोक्यात येणार तुमच्या? त्यांनी कधी ब्रिटिशांनी भारताच्या भल्याचं काय केलंय का? रोजगार मिळवून देणे हे तर त्यांचं एमच नव्हतं. भारतीय उद्योगधंद्यांना विकास करवणे ते पण त्यांचं एम नव्हतं. बी कटलं, सी पण कटलं. ठीक आहे. आता ए आणि AD. ओके, ए तर बरोबरच आहे कळून त्या हालीत मध्ये, आणि बी तर, आणि डी पण ते बरोबर आहे बघा, वाढती माग आणि अधिक नफा मिळवण्यासाठी. कारण की ब्रिटिशर आलेच होते पैसा कमवण्यासाठी. ओके, उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट प्रश्न, भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली होती
त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारताला लुटारूची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे कोण म्हणले होते? तर हे असं म्हणलं होते ऍडम स्मिथ यांनी. ठीक आहे, ऍडम स्मिथ. दादाभाई नौरोजी म्हणलं की आपल्याला लक्षात येते ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी. आणि रानडे फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स होते. आता बघा हे एक भास्करराव बघा आत्माराम पांडुरंग तरखडकर हे यांचे एक बंधू होते भास्करराव तरखडकर. तर यांनी 1840-50 ह्याच दशकामध्ये ब्रिटिशरांची जी पॉलिसीज होत्या ना, त्यांच्या इकॉनॉमिकल ज्या पॉलिसीज होत्या त्यांच्यावरती त्यावेळेस त्यांनी टीका केलेल्या आहेत. ठीक आहे, तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ब्रिटिशांच्या वसाहतवादांचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नाही? कोणता परिणाम झाला नाही? या ब्रिटिशर भारतात आल्यावर भारतीयांच्या जीवनात कोणता परिणाम झाला नाही हे विचारले. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. अखिल भारतीय संघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली. तळागाळातील व्यक्तीच्या खाजगी स्वातंत्र्य अजिबात बदलले नव्हते. अजिबात. मित्रांनो, ब्रिटिशरांच्या वसाहतीमुळे तळागाळातल्या सर्व व्यक्तींच्या जीवनामध्ये खूप सारे बदल झाले होते. ठीक आहे, तर उत्तर 2 आहे. अनेक इंग्रजी भाषातील स्थानिक भाषामध्ये रूपांतर झाले होते. बरोबर आहे. ठीक आहे, आपण आता डे टू डे लाईफ मध्ये खूप सारे शब्द वापरतो त्यांचेच. जसं की एक्झाम्पल मध्ये बघा, मराठीत पेला म्हणतो आपण. ओके, पाणी प्यायचं गिलासाला, पण आपण आता काय म्हणतो, ग्लास म्हणतो, जो की एक इंग्लिश शब्द आहे. भारतीय खेड्यातही सामाजिक शिष्टाचार, वेश, मनोरंजन या सर्व काय पाश्चात्य अनुकरण करायला चालू झाले होते. हे पण विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, काँग्रेसमधील कोणत्या गटावर संधी साधू, ब्रिटिश धार्जिन आणि राजकीय भिकारी अशी टीका केली जायची? तर अशी टीका करायची मवाळ गटावरती. ओके, आणि जहाल गटामध्ये कोण होते? लाल बाल पाल. पुढचा प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता? रेल्वे विकास झाल्यामुळे कोणता परिणाम झालेला नव्हता? शेतावर परिणाम झाला होता का? झाला होता. किमतीची स्थितीकरण, उत्पादनाच्या किमतीवर चढ उताराची वाढ, शहरांच्या संख्येत पण वाढ झाली होती. बघा, शेतीवर परिणाम झाला होता, उत्पादनाच्या किमतीच्या उतर चढाव आणि शहराच्या संख्येची वाढ. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, किमतीची स्थिरीकरण. बघा, कधीच कोणत्या, बघा इकॉनॉमिक्स मध्ये कसं असते, मार्केट मधले कोणत्याच वस्तूची जी व्हॅल्यू असते ना, डिमांड आणि सप्लाय. बघा, जसा डिमांड वाढली तसं सप्लाय वाढली, काय होणार, प्राइस मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. ओके, स्थितीकरण कधीच होत नसतं. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला होता? तर हेरी लॉरेन्स याचा मृत्यू झालेला होता. आता आपण ना एकदा रिव्हिजन करूयात की कोणी कोणी कुठे अटॅक केलेले आहेत. ओके, तर बघा, बरेली बरेली मधील जो उठाव होता त्याचे लीडर कोण होते? खान बहादूर खान. त्यांना विरोध केला होता कोलिन कॅम्पबेले. ओके, कोलिन कॅम्पबेले. त्यानंतर अलाहाबाद आणि बनारस मधून कोणी नेतृत्व केलं होतं? मौलवी लियाकत अली. त्यांना अपोज केलं होतं ओन्सवेल, कर्नल ओन्सवेल याने. बिहार बिहार मधील लीडर कोण होते? कुनवर सिंग. यांना विरोध केला विल्यम टेलर याने. दिल्लीमध्ये कोण होते? दिल्लीमध्ये होते मुघल एम्परर बहादूर शाह 2. त्यांना विरोध झाला जॉन निकल्सन यांच्याकडनं, म्हणजे सप्रेस केलं. लखनौ बेगम हजरत महल यांना सप्रेस कोणी केलं? हेनरी लॉरेन्सने. कानपूर नाना साहेब आणि कॅम्पबेल त्यांच्या विरोधात होता इथे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जनरल ह्युग रोस याने विरोध केला. ग्वालियर तात्या टोपे. ओके,
तात्या टोपे, त्यांना पण जनरल रोज याने विरोध केला होता. ठीक आहे. महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जायचे? खूप वेळेस आपण हा डिस्कस केलेला आहे. आणि उत्तर आहे बघा, ज्योतिबा फुले यांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कोणाला म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ओके. आता पुढचा प्रश्न एक बघा, जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. सत्यशोधक समाजाची स्थापना, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, अस्पृश्यांची शाळा, शेतकऱ्यांचा असूड. सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती 1873. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना झाली होती 1863 मध्ये. आणि ही कशासाठी स्थापना झाली होती? ही झाली होती ज्या ब्राह्मण विधवा होत्या ना, त्यांना मदत करण्यासाठी. अस्पृश्यांची शाळा 1852 मध्ये कुठे उघडण्यात आली होती? वेतालपेठ, पुण्यात. शेतकऱ्यांचा असूड हे कोणी लिहिलेलं आहे? 1883 मध्ये. ह्या सर्व घटना ज्या होत्या, आता आपण जो प्रश्न बघितला महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर, ज्योतिबा फुले यांचे. आता अजून थोडं पॉइंट्स न रिवाइज करूयात. ठीक आहे. 1848 मध्ये पहिली शाळा उघडण्यात आली होती त्यांच्याकडनं. ठीक आहे. कुठे? भिड्यांच्या वाड्यामध्ये. आता एक न 1853 मध्ये त्यांनी 1853 मध्ये त्यांनी महार, मांग, चांभार यांच्यासाठी एज्युकेशनल ऑर्गनायझेशन, म्हणजे ह्या नावाने एज्युकेशनल ऑर्गनायझेशन चालू केले होते. 1851 मध्ये त्यांनी दुसरी मुलींची शाळा चालू केली होती. कुठे? अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये, 1851 ला. अजून आता बघा, त्यांनी हे सत्यशोधक समाजाची सुरुवात 1853 ला केली होती. आणि सत्यशोधक समाजाचं एक न्यूजपेपर होतं. ओके, त्याचं नाव आहे दीनबंधू. आणि हे दीनबंधू कोणी सुरुवात केलं होतं? तर कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी चालू केलं होतं. आणि कृष्णराव पांडुरंग भालेकर यांच्याच विनंतीवरून ज्योतिबा फुले यांनी 1874 या मध्ये सत्यशोधक समाजाची ब्रांच मुंबई या ठिकाणी चालू करण्यात आली होती. ओके. आणि कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनीच ज्योतिबा फुले यांना महात्मा ही उपाधी दिलेली आहे. ठीक आहे, महात्मा ही उपाधी दिलेली आहे. आता यांचे काही महत्वाचे पुस्तक बघा, तृतीय रत्न, त्यानंतर शेतकऱ्याचा आसूड, आताच बघितलं आपण, ब्राह्मणाचे कसब, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. ओके. आता एक दोन मुद्दे लक्षात ठेवा. शाहू महाराजांनी फ्री एज्युकेशन चालू केलं होतं कोल्हापूरमध्ये. यांनी 1906 मध्ये काय केलं होतं? रात्रीची शाळा चालू केली होती. 1907 मध्ये त्यांनी मुलींसाठी रात्रीची शाळा चालू केली होती. 1918 मध्ये त्यांनी तलाठी तलाठी शाळा चालू केली होती. ओके. डेक्कन रयत स्कूल यांनी चालू केली होती. आणि रयत स्कूल कोणी चालू केली होती? कर्मवीर भाऊराव. ओके, कर्मवीर भालेराव पाटील. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक पुढे प्रश्न आहे, तिथं थोडं पाहूयात. हे ऑलरेडी आपण खूप वेळेस डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, जे आपले सुरुवातीचे एपिसोड होते ना याचे, त्याच्यात खूप वेळेस डिस्कस झालेलं आहे. आता भिल्लांचा उठाव केव्हा झालता? भिल्लांचा उठाव झालाय 1817 मध्ये. पांगल पंथीयांचा उठाव झालेला आहे 1825. कोळ्यांचा उठाव 1829. फरेजी उठाव 1839. ठीक आहे. नेक्स्ट, देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना नाशिक मध्ये कोणी केली आहे? तर आता बघा, नाशिक मध्ये सावरकर, ऑप्शन नंबर 3. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त सी बरोबर आहे. ठीक आहे. आता ना लक्षात ठेवा, येसू बाबाराव सावरकर
ऍक्च्युली ह्या गणेश दामोदर सावरकर, ज्यांना बाबाराव सावरकर असं पण म्हणलं जायचं, हे आपले जे विनायक दामोदर सावरकर यांचे छोटे बंधू होते आणि यांच्या ह्या धर्मपत्नी आहेत. ठीक आहे. आणि हे बाबाराव सावरकर हे को फाउंडर होते विनायक सावरकर यांच्या सोबतच त्यांनी मिळून, ह्या सर्व भावांनी मिळून काय अभिनव भारत ह्या सिक्रेट सोसायटीची स्थापना 1904 मध्ये केलेली आहे. येसू येसू बाबाराव येसू बाबाराव सावरकर यांनी सेल्फ कन्फेस सेल्फ कन्फेस नावाची यंग विमेन युनियन बनवलेली होती. ठीक आहे. यंग विमेन बनवलेली होती. सेल्फ कन्फेस यंग विमेन युनियन याची स्थापना येसू बाबाराव सावरकर यांनी केलेली आहे. कल्पना दत्त कोण आहेत? आता बघा, ह्या कल्पना दत्त यांनी चितागॉंग आर्म्ड रेड, चितागॉंग मध्ये जी आर्म्ड रेड टाकली होती ना, कोणी लीड केली होती? ही सूर्य सेन यांनी जी लीड केली होती 1930 मध्ये चितागॉंग आर्म रेड, याच्यामध्ये कल्पना दत्त ह्या पण काय होत्या? सहभागी होत्या. अजून याच्यात आता लक्षात ठेवा, हे श्रीमती दुर्गादेवी बोहरा. तर श्रीमती दुर्गादेवी बोहरा यांना दुर्गादेवी एक मिनिट यांना ना, हे फार महत्वाचे आहेत. श्रीमती दुर्गादेवी बोहरा यांना द अग्नी ऑफ इंडिया असं म्हटलं जायचं. द अग्नी ऑफ इंडिया. आता यांचे जे पती आहेत, श्रीमती दुर्गादेवी बोहरा यांचे पती आहेत प्रोफेसर भगवती चंद्र बोहरा. हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याचे मेंबर होते आणि ह्या असोसिएशन साठी ते काय करायचे? बॉम्ब बनवायचे. बट अनफॉर्च्युनेटली काय झालं, एका बॉम्बच्या टेस्टिंग मध्ये काय झालं, त्यांचं दुःखद निधन झालं. पण त्यांची जागा त्यांच्या वाईफने घेतली, श्रीमती दुर्गादेवी बोहरा याने. यांनी काय केलं, दुर्गादेवी यांनी ज्यावेळेस भगतसिंग जेलमध्ये होते, तर त्यांना सोडवण्यासाठी यांनी प्लॅन केला होता. ठीक आहे. आणि ऍक्च्युली काय होतं, प्लॅन त्यांनी केला होता, बट त्या त्या प्लॅन मध्ये ते सक्सेसफुल झाले नाही. त्यांनी काय डिसाईड केलं होतं की ते जेल आहे ना, ते जेल फोडायचं बॉम्ब टाकून, आणि तिथून काय करायचं, म्हणजे त्यांच्या सोबत ऑब्व्हियसली पार्टनर्स होते खूप जण. त्यांनी डिसाईड केलं होतं की बॉम्ब टाकायचा आणि जेल फोडून भगतसिंगांना तिथून पळून घेऊन जायचं. बट तसं अनफॉर्च्युनेटली झालं नाही. त्यांनी बघा, अजून एक 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 महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. ह्या ना ऍक्टिव्ह मेंबर होत्या कशाच्या? नवजवान भारत सभाच्या. ठीक आहे. श्रीमती दुर्गादेवी बोहरा ह्या ऍक्टिव्ह मेंबर होत्या नवजवान भारत सभा याच्या. अजून एक एक महत्वाचं काय होतं, मी तेच विसरत होतो, जो एक्स गव्हर्नर होता पंजाबचा. ठीक आहे. काय? लॉर्ड हेली. तर याला मारण्याचा पण यांनी प्रयत्न केला होता, दुर्गादेवी बोहरा यांनी. दुर्गादेवी बोहरा आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे दुसरे साथीदार होते, त्यांनी मिळून ह्या लॉर्ड हेरली याला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण हा काय झाला, हा पळून गेला तिथनं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 1887. आता बघा, यांनी काय ऍक्च्युली कसं आहे, जोड्या लावा, थोडं यांनी जवळजवळ डिस्टन्स झालं यांचं. आता लक्षात ठेवा, अलमगेरिट सोसायटी ऑफ रेल्वे सर्व्हिस ऑफ इंडिया ही रेल्वेची सर्वात स्टार्टिंगची काय आहे, फर्स्ट युनियन आहे रेल्वेची, जी 1897 मध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. आणि कुरियाला स्वदेशी मिल मध्ये संप, कुरियाच्या स्वदेशी मिल मध्ये संप झाला होता 1877 मध्ये. आणि कामगार हितवर्धक सभा 1910 आणि सोशल सर्व्हिस लीग 1910 ला झालेली होती. ठीक आहे. आता ही कामगार हितवर्धन सभा
हिलाच वर्कर्स वेलफेअर सोसायटी असं पण म्हणलं जायचं. बॉम्बे मध्ये हिची स्थापना झालेली आहे 1910 ला. ऍक्च्युली 1909 ला स्थापना झाली आहे, फोर्स मध्ये 1910 ला आलेली आहे. सोशल सर्व्हिस लीग, सोशल सर्व्हिस लीग नारायण मल्हार जोशी यांनी 1910 ला इस्टॅब्लिश केली आणि फोर्स मध्ये 1911 ला आणली. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आता पाहूयात. पुढील घटकांची त्यांच्या कालानुसार यादी करा. तो बघा, समता संघ 1927. समता संघ याची स्थापना आपले डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी 1927 मध्येच केली होती. 1927 मध्ये त्यांनी काय केलं तर महाड सत्याग्रह. आता बघा, महिला विद्यापीठ 1907. महिला विद्यापीठ कोणी सुरू केलं होतं? कोणी केलं होतं? कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा, मी पुढे सांगणारच आहे. निष्काम कर्म मठ 1910. महिला विद्यापीठ 1916. तर हे तिन्ही पण स्थापना केली होती महर्षी कर्वे यांनी. यांना महर्षी 1893 ला पदवी मिळाली आहे. 1893 मध्ये त्यांनी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मधील विधवेशी लग्न केलं होतं. त्या विधवांचं नाव आहे आनंदीबाई. ठीक आहे. निष्काम कर्म मठ, त्यानंतर अजून काय महत्वाचे यांच्यात? हा, 1893 ला त्यांनी विधवा मॅरेज असोसिएशनची सुरुवात केली. 1896 मध्ये त्यांनी पहिले विधवांसाठी शाळा चालू केली होती, ज्याचं नाव आहे हिंदू विडोज होम. ओके. आणि ही कुठे आहे तर ही हिंगुणे या ठिकाणी त्यांनी सुरू केली होती 1896 ला. 1899 मध्ये त्यांनी अनाथ बालिका अन अनाहात ठीक आहे, अनाहात बालिका आश्रम याची सुरुवात केलेली आहे. आता पुढचा प्रश्न. हाताने विणवलेल्या खादीचा वेश परिधान करून राज्य दरबारात 1877 मध्ये कोण उपस्थित राहिले होते? तर ते होते गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभा 1870 मध्ये स्थापना केलेली होती. ओके. पुण्यामध्ये सार्वजनिक सभाची स्थापना कोणी केली होती? गणेश वासुदेव जोशी यांनी. आणि गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असं पण म्हणायचे, सार्वजनिक काका. आता याच्यामध्ये बघा, रानडे बद्दल आपण खूप वेळेस डिस्कस केलंय. रवींद्रनाथ टागोर, रवींद्र संगीत. ओके. भारतातील नव्हे तर एशियातील नव्हे तर नॉन युरोपियन पहिले होते ज्यांना नोबेल प्राइज कशामध्ये? साहित्यामध्ये मिळालेलं होतं. त्यांना 1914 मध्ये सर ही उपाधी मिळाली होती, पण त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडात त्यांनी ते रिजेक्ट करून टाकलं होतं. यांनीच महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी दिली होती. महात्मा गांधीजींनी यांना गुरुदेव ही उपाधी दिलेली आहे. ठीक आहे. जनगण मन यांनी बेंगॉली मधून ट्रान्सलेट केलेलं आहे. पुन्हा बांगलादेशचं आणि इंडियाचं नॅशनल अँथम यांनीच गायलेलं आहे. आता आता लक्षात ठेवा, बाळ सॉरी बाळेंद्रनाथ टागोर. तर हे रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे होते. ओके, पुतणे होते. यांनी ना खूप सारे आर्टिकल्स लिहिलेले होते. तर त्यांच्यातले फेमस बघूयात. ओके. तर चित्रा ओ काव्य आणि मंदाबिका अँड शराबानी. आता हे बेंगॉली मध्ये लिहिलेलं आहे, थोडा प्रोनाऊन्स बेंगॉली आहे, त्याच्यामुळे सॉरी फॉर प्रोनाऊन्स. ओके. आता आपण पाहूयात काही करंट अफेअरचे प्रश्न जे आपल्याला 2024 मध्ये हेल्पफुल ठरतील असे. ठीक आहे. आपल्याला जस्ट आयडिया घ्यायची आहे. तर मार्च 2024 मध्ये कोणतं बेपत्ता झालं तर 370, एवढं काही इम्पॉर्टंट नाही. इंटरनेट यूज मध्ये बघा, तर इंटरनेट यूज मध्ये 2024च्या डेटानुसार चायना नंबर 1 ला आहे आणि इंडिया 2 नंबरला आहे. ओके. भारत 2 नंबरला आहे. पुढचा प्रश्न टाइम्स ऑफ इंडिया बद्दल विचारलेला आहे. तर टाइम्स ऑफ इंडिया वरून लक्षात ठेवा, टाइम्स ऑफ इंडियाचा काही स्टॅटिक पार्ट पाहता महत्वाचं. तर
द बॉम्बे टाइम्स अँड जनरल ऑफ कॉमर्स हे 1838 मध्ये चालू झालं होतं. पुढे जाऊन ऍक्च्युली हे आठवड्यातून फक्त 2 दिवसच पब्लिश व्हायचं. पुढे जाऊन 1861 मध्ये, सॉरी 1851 मध्ये याचं नाव चेंज होऊन काय करण्यात आलं, टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया करण्यात आलं होतं. ठीक आहे. आता एक सांगा, सर्वप्रथम इंग्लिश न्यूजपेपर कोणतं होतं एकदम स्टार्टिंगचं? त्याचं नाव आहे द बेंगॉल गझेट. ओके, द बेंगॉल गझेट. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 1780 ला चालू झालं होतं. ओके, बेंगॉल गझेट झालं. सर्वात पहिलं हिंदी कोणतं होतं? हिंदी न्यूजपेपर कोणतं आहे आपलं? हिंदी, तर हिंदी न्यूजपेपर आहे उदांत मार्तंड, 1826 मध्ये. पहिलं मराठी न्यूजपेपर कोणतं आहे? खूप वेळेस डिस्कस केलं मित्रांनो. ओके, वाटलं तर पॉज करून कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. तर ते आहे दर्पण. दर्पण 1832. 6 जानेवारी 1832 कोणी सुरू केलं होतं? बालशास्त्री जांभेकर यांनी चालू केलं होतं. आणि यांच्याच ह्या ह्या दिवशी चालू केलं होतं दर्पण हे न्यूजपेपर. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा काय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये. आता हे सर्व झालं. प्रिंटिंग केव्हा सुरू झाली होती भारतामध्ये, नॉर्मल प्रिंटिंग? तर भारतामध्ये सर्वात प्रथम प्रिंटिंग चालू झाली होती गोव्या या ठिकाणी. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या बाबतीतचे विधान कोणते आहेत? आता हा काय झालाय, ह्यांनी करंट अफेअर बेस्ड प्रश्न फॉर्म केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या ह्याच्यात. तर आता महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या 2024 साठी आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत ते. तर सध्याचे सीजीआय कोण आहेत? हे 51वे सीजीआय आहेत. त्यांचं नाव आहे संजीव खन्ना. आणि 50वे कोण होते? डी वाय चंद्रचूड. सध्या 33 जज आणि एक चीफ आहे. यांची अपॉइंटमेंट कोण करतात? प्रेसिडेंट करतात. किती टेन्युअर आहे यांचा? 65 वर्षाचा टेन्युअर आहे. आर्टिकल 114 ते 147 पार्ट 5व्या मध्ये याचं मेन्शन आहे. महत्वाचं एक लक्षात ठेवा, आता 143 आर्टिकल 143 मध्ये प्रेसिडेंट सुप्रीम कोर्टाला एखाद्या मुद्द्यावरती त्यांचं ओपिनियन मागू शकतात. पण लक्षात ठेवा, आता हे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी मागितलं, सुप्रीम कोर्ट म्हणू शकतो मी बिझी आहे, मी नाही देऊ शकत. समजण्यासाठी हे सर्व. सुप्रीम कोर्ट म्हणेल मी बिझी आहे, मी नाही देऊ शकत. पण परत जर प्रेसिडेंटनं सुप्रीम कोर्टाला म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला अंडर द आर्टिकल कलम 143 नुसार बंधनकारक आहे काय करणं, ऍडवाइस देणं. पण हे प्रेसिडेंटला बंधनकारक नाहीये की दिलेली ऍडवाइस ऐकणं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. तर हा बघा 2000 त्याचा आहे, आपल्याला एवढा रिलेव्हंट नाही आहे आपल्यासाठी. ठीक आहे, जस्ट पुढचा बघूयात आता काय. लै हा लैंगिक छळ प्रतिबंधन विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यसभेत ते सर्वसंमतीने मंजूर केले होते. आणि तक्रार निवारणासाठी अंतर्गत यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. तरी ए आणि डी हे बरोबर आहेत. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, जो आपला सेक्शुअल हरासमेंट ऑफ विमेन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहॅबिट आणि रिड्रेसल कायदा 2013, या कायद्याचं एम होतं स्त्रियांना प्रोटेक्ट करणं, विमेनला, स्त्रियांना प्रोटेक्ट करणं कशापासून? सेक्शुअल हरासमेंट ऍट वर्क प्लेस मध्ये, जिथं काम करतात त्या प्लेस मधून या स्त्रियांची अशी हरासमेंट होऊ नये म्हणून त्यांचं प्रोटेक्शन करणं. ओके. आणि ऍक्च्युली हे जो ऍक्ट आहे ना, ह्या ऍक्ट न विशाखा गाईडलाईनला रिप्लेस केलेला आहे. ओके. आता अजून एक जस्ट लक्षात ठेवा, आपला जो आर्टिकल 16 आहे ना, तो काय करतो? प्रोहॅबिट करतो डिस्क्रिमिनेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. ओके, डिस्क्रिमिनेशन करतो म्हणजे एम्प्लॉयमेंट मध्ये कोणताच सरकारी
सरकारी ऑर्गनायझेशन डिस्क्रिमिनेट करू शकत नाहीत ऑन द कोणत्या बेसिसवरती? रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, डिसेंट, पुन्हा प्लेस ऑफ बर्थ आणि रेसिडेन्सी या गोष्टीवरती काय करू शकत नाहीत? जॉब देण्यासाठी कोणी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. पुढचा प्रश्न लक्षात घ्या आता. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोणती? हा स्टॅटिक पार्ट आहे मित्रांनो, इव्हन दो त्यावेळेसचा करंट अफेअर असणार आहे. तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे जुलेई भंडारे. आता साहित्य अकादमी विचारलंय, आपण ऑलरेडी लास्टच्या व्हिडिओत पण यांचं डिस्कस केलेलं आहे. परत एकदा रिव्हिजन करूयात. इंग्लिश मध्ये, इंग्लिश लँग्वेज मध्ये कोणतं? स्पिरिट नाईट्स. आणि स्पिरिट नाईट कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? तर हे नॉवेल कॅटेगरीमध्ये आहेत. यांचे लेखक आहेत इस्टेरिन किरे. ओके. त्यानंतर हिंदीमध्ये कोणाला मिळालेले साहित्य? मैं जब जब तक बहार. मैं जब तक बहार ही एक पोएट्री आहे जी गगन गिल यांनी लिहिलेली आहे. मराठीमध्ये कोणतं आहे तर लक्षात ठेवा. मराठीमध्ये आहे विदांचे गंड्या रूपन. तर हे या म्हणजे हे कोणत्या कॅटेगरीत आहे? तर हे क्रिटिसिझम केलेलं आहे, क्रिटिसिझम कॅटेगरीमध्ये आहे. विद्यांचे गंड्या रूपन. ठीक आहे. आणि कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर सुधीर रसाळ यांनी. सुधीर रसाळ. आणि संस्कृत लँग्वेज मध्ये भास्कराचरितम ही एक पोएट्री आहे. ठीक आहे. पोएट्री कॅटेगरी मध्ये मिळालेले आहे त्यांना. आणि हे कोणी लिहिलेले आहे? दीपक कुमार शर्मा यांनी. ठीक आहे. हे 4 लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत आपल्यासाठी. आता हा त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे ना, आपल्याला एवढा रिलेव्हंट नाहीये. पण जस्ट लक्षात ठेवा की हे कोणकोणते 4 राज्य आहेत त्याच्यामध्ये. तर या ई हे कॅबिनेट कमिशन ऑफ इकॉनॉमिकल अफेअर मध्ये आसाम, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता यांनी आयसीसी वर्ल्ड कप 2020 बद्दल विचारलंय. आता बघा, विजेता आणि उपविजेता असं दिलंय त्यांनी. तर आता 2007 चा विजेता भारत आहे, 2024 चा विजेता भारतच आहे. अजून 2010 चा श्रीलंका उपविजेता 2014 ला झालता. ओके. एक मिनिट थांबा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता हे प्रश्न आपल्याला तसा फॉर्म नाही होणार. 2 वेळेस कोण कोण जिंकलेला आहे? वेस्ट इंडिज 2012 मध्ये, 2016 मध्ये. इंग्लंड 2 वेळेस जिंकलेला आहे, 2010 मध्ये एकदा, 2022 मध्ये. आणि इंडिया 2 वेळेस जिंकलेला आहे, 2007 आणि 2024 मध्ये. आणि पाकिस्तान 2009 ला, श्रीलंका 2014, ऑस्ट्रेलिया 2021 ला. ठीक आहे. तर आता मे बी प्रश्न असा विचारला जाऊ शकेल की आयसी वर्ल्ड कप 2 वेळेस खालीलपैकी कोणत्या टीमने, कोणत्या देशाने जिंकलेला नाहीये? तर वेस्ट इंडिजनं जिंकलाय, इंग्लंडनं जिंकलाय आणि आपल्या भारताने जिंकलेला आहे. ओके. आणि चौथं ऑप्शन कोणतं पण देतील ते, जे आपल्याला अयोग्य मध्ये ते उत्तर ठरेल. नेक्स्ट प्रश्न. चोगम 2013 मधील आहे काही. आता एक लक्षात ठेवा, एक चोगम म्हणजे कॉमनवेल्थ हेड ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग. तर हे 2024 मध्ये कुठं झालेलं आहे? अपिया समोआ. ओके. अपिया ह्या ठिकाणी समोआ देशात, समोआ. ओके. आणि थीम जर विचारली तर लक्षात ठेवा, चान्सेस कमी येतं. वन रेझिलंट कॉमन फ्युचर. ओके. ट्रान्सफॉर्मिंग अवर कॉमनवेल्थ. नेक्स्ट प्रश्न. ओके. फेमस ऑटोबायोग्राफी विचारलेली आहे. अंडरनीथ द सदर्न क्रॉस. तर अंडरनीथ द सदर्न क्रॉस ही ऑटोबायोग्राफी आहे मायकेल हसीची. आता बघा, लक्षात ठेवा, 2024 मध्ये एक 3 फेमस व्यक्ती आहेत, क्रिकेटर आहेत, त्यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी लिहिलेली आहे. तर आर अश्विन यांच्या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे आय हॅव द स्ट्रीट अ कुट्टी क्रिकेट स्टोरी.
त्यानंतर मोहिंदर अमरनाथ हे फॉर्मर क्रिकेटर आहेत. तर मोहिंदर अमरनाथ यांनी फिअरलेस नावाची ऑटोबायोग्राफी आहे त्यांची. आणि सचिन तेंडुलकरांची कोणती आहे, प्लेइंग इट माय वे. ओके, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा 2024 साठी. अग्नी, तर आपल्याला आता काय इम्पॉर्टंट आहे 2024 साठी, अग्नी 6 जी इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे. रेंज किती, 8,000 ते 10,000 किलोमीटर. अग्नि 5 बॅलिस्टिक मिसाईल आहे, न्यूक्लिअर कॅपेबल आहे. ठीक आहे, न्यूक्लिअर कॅपेबल. पुढचा प्रश्न आरबीआय बद्दल विचारलाय 2024 मध्ये. आरबीआय, आता याच्यातून थोडा स्टॅटिक पण पार्ट पाहूयात आणि करंटचा पण पाहूयात. ठीक आहे, आता बघा हे प्रश्न डिस्कस, आपल्याला ह्या प्रश्न फक्त हे इम्पॉर्टंट माहिती काय करायची आहे, हे करण्यासाठी, ही इम्पॉर्टंट माहिती रिवाइज करण्यासाठी आपल्याला हा प्रश्न पाहायचा आहे. ओके, नाही तर पुन्हा म्हणतात हे करंट अफेअर काय इम्पॉर्टंट आहे, काय हे जुनं आहे. बट ही थीम आपल्याला देतो. ओके, कसा प्रश्न फॉर्म झालाय, कोणत्या पॉइंटला जास्त फोकस करायचंय. ठीक आहे, आता आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर कोण कोण येतं, स्वामीनाथन जे, पुन्हा टी रविशंकर, त्यानंतर एम राजेंद्र राव आणि एम डी पत्रा. पहिले गव्हर्नर कोण आहेत, पहिले गव्हर्नर कोण आहेत, पहिले गव्हर्नर आहेत ओसबॉर्न स्मिथ. पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत, चिंतामण द्वारकानाथ देशमुख. ठीक आहे, जर विचारलं पहिले महाराष्ट्रीयन गव्हर्नर कोण आहेत, ते पण चिंतामण द्वारकानाथ देशमुखच आहेत. ठीक आहे, आता 2024 मध्ये 26वे कोण आहेत गव्हर्नर, तर संजय मल्होत्रा. ठीक आहे, संजय मल्होत्रा हे आहेत, संजय मल्होत्रा. ओके, अजून यांच्यामध्ये, अच्छा हा, आता संजय मल्होत्रा बद्दल ना काही पॉइंट्स लक्षात ठेवा. संजय मल्होत्रा हे आरबीआय चे गव्हर्नर बनण्याआधी युनायटेड नेशन मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पुन्हा ते चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर होते रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिट मध्ये. पुन्हा सेंट्रल बोर्ड ऑफ आरबीआय, ओके, याचे ते गव्हर्नमेंट नॉमिनी होते, नॉमिनी 2022 मध्ये. आणि ही इज अ कॉम्प्युटर इंजिनियर, पास आउट फ्रॉम IIT कानपूर. ठीक आहे, ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा, कारण की मे बी विचारला जाऊ शकतात आपल्याला. जोड्या लावामध्ये विचारलंय हवाई दल प्रमुख कोण आहेत. आता मी पूर्ण 2024 चा डेटा सांगतो तुम्हाला. हवाई दल प्रमुख आहेत AP सिंग. नौदल नेव्हल मध्ये कोण कोण आहेत, ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. आर्मी, आपली आर्मीचे कोण आहेत, तर मनोज पांडे. तटरक्षक दल परमेश शिवमणी. ओके, भारतीय तटरक्षक दल महासंचालन कोण आहेत, परमेश शिवमणी. नेक्स्ट प्रश्न, ओके, हे काही इम्पॉर्टंट नाही आपल्याला. महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती, एकदम कॉमन सेन्स न आपल्याला उत्तर द्यायचे. सरपंचाची उदासीनता, ग्रामपंचायत सदस्यांची अनिश्चितता, लोकांची निरक्षरता. तर कोणते कारण आहेत की अयशस्वी, तर हे तिन्ही कारण अयशस्वी होण्याची आहेत. ओके, ग्रामसभा आपण खूप वेळेस डिस्कस केलंय, सरपंच, ग्रामपंचायत. ठीक आहे, तरी आता एक लक्षात ठेवा, 21 एज असतं त्यांना, 5 वर्षाचा टेन्युअर आहे. आता एक करंट अफेअर बेस्ड थोडं लक्षात ठेवा. कालाबोली या महाराष्ट्रातील खेड्यामध्ये पहिली ग्राम पंचायत सुरू करण्यात आलेली आहे. भारतामध्ये पहिली, आता बघा पुढचा प्रश्न बघा,
पंचायत राज योजनेत सर्वप्रथम स्वीकार कोणत्या दोन राज्यांनी केला होता? तर राजस्थान आणि आंध्र प्रदेशाने केला होता. राजस्थान मधील कोणती जागा कुठे होती ती? 1959 मध्ये राजस्थान मधील नागौर या खेड्यामध्ये चालू करण्यात आलेली होती. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आपला एवढा काही इम्पॉर्टंट नाही आहे. उत्तर महाराष्ट्र आहे. ओके. आणि बाकीचे आपण ऑलरेडी डिस्कस केले तर ओके. मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमच्या काही सजेशन पण असतील, काही डिमांड असेल, काही वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे असेल तर प्लीज कॅन मेन्शन इन कमेंट बॉक्स. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.